सो हॅलो हाय अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. सो हा ब्लॉग नाही आहे, ही अपडेट आहे. इतके सारे मेसेजेस येत आहेत, इतक्या साऱ्या कमेंट्स येत आहे, वेट लॉस वेट लॉस वेट लॉस. मोस्टली मला इंस्टाग्रामला तर इतके DM येत आहे की ताई कर रुटीन शेअर, आणि खूप रूड वाटतं आहे की मी ते शेअर करत नाही आहे. कारण मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, असं डाएट असं मी काही सुरू केलेलं नाही आहे अजून. आठवड्याभरात जवळजवळ 2 किलो वजन कमी झालं. मी तुम्हाला इथे साईडला व्हिडिओ किंवा फोटो जो काही असेल तो पोस्ट करते. तर जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा 92.7 समथिंग काहीतरी होतं, 91.7 काहीतरी होतं, आणि आता मी ते 89.7च्या आसपास आलेली आहे. आणि 89.7 90 असं ते चालू आहे कालपासून आजपासून. तर आठवड्याभरात जवळजवळ 2 किलो वेट लॉस केला आहे मी. पण याच्यासाठी मी असं काही प्रॉपर फॉलो नव्हतं केलं. मी शुगर म्हणजे साखर, मैदा आणि पोळी प्रॉपर बंद केली, जी मी 8 दिवसापासून खाल्लं नाही. म्हणजे आणि केक आणला, काल पिझ्झा वगैरे खाल्ला, मी तो पण काही खाल्ला नाही आहे. मी ग्रीन ज्यूस घेते मधून ऑरेंज ज्यूस घेते, कधी कधी मी गाजर टमाट्याचा ज्यूस घेते. बट असं रुटीन नाही आहे माझं की ह्याच वेळेस मी हेच घेते, त्याच वेळेस मी तीच घेते. जेव्हा मला भूक लागते तेव्हा मी घेते. आता हे मेंटली मी प्रिपेअर आहे याच्यासाठी. मला माहिती की माझ्या बॉडीला काय सूट होतं. सो मी हे पण जे काही करते ते पण तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. पण ॲटलिस्ट 15-20 दिवस, महिना जाऊ द्या, मलाही कळू द्या की त्याने काही त्रास होत नाही. कारण असं उगाचच तुम्हाला काहीतरी माहिती द्यायची, त्याने कोणाला काही त्रास झाला किंवा कारण ग्रीन ज्यूसने मोस्टली लूज मोशनचा त्रास होतो बऱ्याच जणांना. मला नाही होत, पण बऱ्याच जण होतं. इव्हन निखिलने जेव्हा ट्राय केलं होतं त्याला पण झालं होतं. सो मला कोणालाही चुकीची काही अपडेट द्यायची नाही आहे. तरीही तुम्हाला खूपच वेट लॉसचं काही बघायचं असेल तर तुम्ही NDS डाएट जे आहे ते तुम्ही ऑनलाईन त्याचे यूट्यूबवर व्हिडिओ बघू शकता. मी त्याचंच काहीतरी कॉम्बिनेशन करते माझ्यासाठी नेहमी. NDS म्हणा, कीटो म्हणा. पण आत्ता मी असं स्ट्रिक्ट की यार 7 वाजता उठून हेच घ्यायचं, 8 वाजता उठून हेच घ्यायचं, 12 वाजता हेच घ्यायचं, असं अजून तरी काही सुरू केलेलं नाही आहे अद्याप तरी. होईल 15-20 दिवसात मी एकदम स्ट्रिक्ट याच्यावर पण येईल. बट सध्या असं काही नाही आहे. आणि जेव्हा मला वाटतं आहे की हां, हे माझ्या बॉडीला प्रॉपर सूट होतं आहे आणि याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते की याने तुम्हाला कोणाला काही त्रास होणार नाही, त्या दिवशी म्हणजे जो 15-20 दिवसात मी तो व्लॉग नक्की बनवेल. पण तोपर्यंत मेसेजेस करू नका, कारण असं वाटतं की ही खूप शहाणी आहे, ही खूप रूड आहे, ही सांगत नाही आहे. तसं काही नाही आहे. मी काही कुठे जाऊन विकत घेतलेलं नाही मोठ्या डायटिशियनकडनं प्लॅन की तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचा नाही आहे. खूप नॉर्मल आहे. आणि इव्हन माझ्या मैत्रिणीचं मी परवा बघितलं, खराडीच्या का तिने फक्त शुगर बंद केली तरी पण तिचं हे सगळं गेलं आहे 1.5-2 महिन्यात. सो ह्या बेसिक गोष्टींनी पण खूप फायदा होतो. तर मलाही व्हायला सुरुवात झाली असं मला जाणवतं आहे. सो हे खूप बेसिक आहे. तुम्ही कमेंट करायच्या आत, 15-20 दिवसाच्या तुम्ही कमेंट करायच्या आत जो माझा रिझल्ट असेल, आणि ज्या दिवशी मी एकदम कडक फॉलो करेल ना की आता मी हेच घेणार आहे, तेच घेणार आहे, पहिल्या दिवसापासून मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेल. कारण ते प्रॉपर डाएट राहील. आता हे डाएट नाही चालू आहे, आता हे माझ्या भुकेप्रमाणे माझं जेवण वगैरे चालू आहे. आणि मला तुमच्यापर्यंत चुकीची इन्फॉर्मेशन पसरवायची नाही आहे. म्हणून त्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देत नाही आहे. तरी पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवर ते व्हिडिओज बघू शकता. आणि सेकंड थिंग की सखीच्या रेसिपीजला पण सेम सांगते. मी पण यूट्यूबवरनं एक व्हिडिओ बघितला होता, त्याप्रमाणे मी सखीला खाऊ घातली ती गोष्ट, जे दाल सेरेलॅक होतं. आणि ते सखीला अजिबात सूट झालं नाही. त्याने सखीला खूप त्रास झाला की रात्री 10 वाजता आम्हाला तिला दवाखान्यात न्यावं लागलं होतं. इतकं तिचं ते पोट डांबरून वगैरे आलं होतं, तिला खूप भयानक त्रास होत होता. त्या दिवशी निखिलने मला वॉर्निंग दिली की अजिबात बाळांच्या रेसिप्या जे आहे ते पोस्ट करू नको, बिकॉज वी डोंट नो कोणत्या बाळाला काय सूट होतं. तुझ्या एका व्हिडिओने जर कोणी ट्राय करायला गेलं, त्याने एखादा जरी बाळाला त्रास झाला तर ही खूप मोठी गोष्ट आहे. फक्त त्यामुळे मी सखीच्या काही रेसिपी आहे त्या पोस्ट करत नाही आहे. आणि असं काही नाही आहे की सखीला खाताना दाखवल्यानंतर तिची भूक मरते किंवा मला कमेंट्स आलं होतं की ताई दाखवत नको जाऊ, बाळाला अन्न पचत नाही, असं काही नाही. ह्या गोष्टी मी मानतही नाही आहे. तरी सध्या तुम्हाला पाहिजे असेल तर मी अगदी छोट्या टाकते. बट म्हणजे तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये तुम्हाला हव्या असतील तर मी देते. बट ते पण तुमच्या बाळाला तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे होत असेल तर. म्हणजे तुम्हाला आता इतके दिवसात अंदाज येतोच ना की आपल्या बाळाला काय चालतं, काय नाही चालत. जसं मला सखीचा आला आहे. ओन्ली दॅट रिझन आहे की मी सगळीचे डेली ज्या रेसिपी करते मी तिला खूप वेगळे ट्राय करते, बट मी ते शेअर करत नाही. असं काही तुमची नजर वगैरे लागण्याचं अजिबात माझ्या लांबपर्यंत डोक्यात नाही आहे. खूप बेसिक आहे की माझ्यामुळे कोणाच्याही बाळाला त्रास होऊ नये किंवा वेट लॉस संदर्भात कोणाच्याही बॉडीला काही त्रास होऊ नये, हा एक निव्वळ हेतू आहे माझा त्यामागचा. ज्या दिवशी स्ट्रिक्टली सुरू करेल त्या दिवशी सगळं मी शेअर करेल.
सो हीच एक अपडेट होती जी मला द्यायची होती. माझं वेट लॉस सुरू आहे, जवळजवळ एका आठवड्यात 2 किलो गेलं आहे माझं ऑलमोस्ट. बघूयात महिनाभरात काय होतं. त्याच्यानंतर स्ट्रिक्ट डाएट सुरू केल्यानंतर तर अजून फरक पडतो. सो तुम्ही पण माझ्याप्रमाणे जर तुम्हाला सुरूच करायचं असेल तर साखर पोळी बंद करा. हवं तर आपण एक छोटंसं चॅलेंज पण सुरू करू. तर हीच एक अपडेट द्यायची होती. सो वेट लॉसबद्दल काहीच सध्या कमेंट करू नका. जे असेल ते मी काही लपून छपून नाही, जे असेल ते मी तुमच्यासमोर असं मिनी ब्लॉगमधनं शेअरच करते की मी काय खाते पिते. पण जेव्हा बेसिक सुरू होईल, प्रॉपर सुरू होईल, तेव्हा मी अगदी नीट सगळं शेअर करेल. सो हीच एक अपडेट द्यायची होती. अँड अदर दॅन दॅट तुम्ही मागच्या व्हिडिओला पण खूप प्रेम दिलं. असंच प्रेम देत राहा मला, सखीला, निखिलला. आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.